जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. अगं झालं ते झालं, आपल्या हातात काय. तुम्हाला आठवेल तेवढं करा. वा 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 वा. म्हणजे बाबा गेलेत ना, तर जे काय राहिलंय तर जेवढं आठवेल तेवढं करा. अजून काय करणार आहे तो? जेवढं करायचं होतं तेवढं सगळं केलंय त्याने. आजच्या काळात कोण करतं बाबांसाठी एवढं? माझा दादा होता म्हणून गेलं त्याने. अगं ताई काय करते, आपले बाबा होते ना, आता एवढं मी काय केलंय ग? नाही रे, पण केलंच ना, हे महत्वाचं आहे. पृथ्वीवर दिवा घेऊन गेले ना शोधाला, तरी सुद्धा सापडायचा नाही तुझ्यासारखा भाऊ मला. नको ना तू बोलू, बाबाला रडायला गेलं, नको बोलू. तू पण केलेलंच आहेस तेवढं सगळं. हो ना ग, बाबा आपले होतेच असे की कोणी केलं, मी असं काही विशेष नाही केले. आई दादा, आता मी ठरवलंय, बाबांची जी काही प्रॉपर्टी आहे, पैसे आहेत, एफडी आहेत, ते सगळं तुला ठेव, मला नको काही. नको काय नको, ताई, सगळे तुला ठेव, मला नको. मी काय केलं नाही, तू केलं सगळं मी कसं घेऊ? अरे राहू द्या, तुमच्याकडे राहू द्या, आहे आमच्याकडे बरंच. तुम्ही एवढं जीवापाड जपलं त्यांना, एवढी काळजी घेतली, अरे म्हातारपणात एवढी सेवा केली. हो, आजकालच्या जमान्यात कोण करतं एवढं? बाबा, बाबा मला टाकून गेला बाबा. अहो मला तुम्ही घेऊन जायचं बाबा. गेले बाबा गेले. लोळायला काय झालं? उठ. बाबा गेले, आमचे बाबा गेले. दादा, हा कोण? तो असतो. कालपासून माझ्यापेक्षा जास्त रडतोय तो. मेन दुःखाचा माहोल तो तयार करतोय, त्याच्यामुळे कळतंय की या घरात कोणीतरी गेले. वाईट झालं. अरे बापरे. अरण्या, बस बस बस. आता काय आपल्या हातात आहे काय? बाबा, बाबा गेले. बाबा मला सोडून गेले. एकटेच गेलात तुम्ही बाबा. हो 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 हो. म्हणजे दुःखाचे माहोल थोडं कमी जाईल रे, जाईल का हा सुरू होतो. म्हणजे तो फिलिंग कायम त्याची ठेवून असू द्या, कंटिन्यू ठेवायलाच हवी. दुःखाचं घर आहे. हा, दुःख नाही ठेवलं तर कसं होणार ना रे. काळजी घे अरण्या, काळजी घे. काळजी कर. अरण्या 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 अरण्या, अरण्या, आवर 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 आवर, स्वतःला आवर. एका दुसरा हुंदका अडकला ना तर दुसरा फोटो लावायला लागेल. माणूस हुंदक्यानं पण जातो, उचकीनं पण जातो आणि धक्क्यानं पण जातो. आणि तू तर एवढा बारका आहेस, उचकीच्या ऐवजी टिचकीनं पण जाशील. काळजी. दुःखाचं घर आहे ना वाचाऱ्या, ते काय पण बोलशील. सांगित, सावध केलं. काय सावध नाही ते काय. आणि काय रे अरण्या, काय? वसाड तुला अक्कल आहे काय? काही झाला काही झालं काय? बापूस गेला ना तुझा, मग? लाज वाटते तुला? म्हणा कशाला. तो माणूस तिथं बसलाय, त्याची ओळख नाही, पालक नात्यात नाही, गोत्यात, तरी त्याने टक्कल केला नाही. तू का नाही अजून टक्कल केला? नाही अहो, सासरे बुवा गेले म्हणून मी टक्कल नाही केलं. माझे केसच गेलेले. कोणी जाओ ना जाओ, इथे परमनंट 12वा असतो. हा,
आणि ते गेलेत ना, ते माझे बाबा आहेत, हा नवरा आहे माझा आणि हा दादा आहे माझा. अरे बापरे बालू अरे हिला ओळखलीस काय पिंकी ना. आपण नाही काय म्हणायचं हा. ही ह्याला सूट होत नाही म्हणून तो तिचा दोष नाही आहे, याला कोणी शोभत नाही. असू दे असू काय चाललंय तुमचं वाचाऱ्यांनो? अरण्या बापूस गेला तुझा वाईट झाला अचानक गेलं नाही रे. हो ना. पण काय रे मांग एकदा तू त्यांच्याशी भांडला होतास तर जाण्याच्या दिवशी तसाच भांडला होतास की काय. दादा कुठे भांडलो तू? दादा भांडला होता बाबांशी. नाही मी नाही भांडलो. अरे नाही कसा मंचुरियन खाताना तुमची भांडण नव्हती झाली ती तू टाकली होती बघ. दादा तू मंचुरियन खायला घातलंस बाबांना. मी नाही घातलं मंचुरियन. अरे मग ते कसं सांगतात, डॉक्टरने सांगितलं होतं ना त्यांना चायनीज खायला घालायचं नाही, कशाला खायला घातलं. अरे मी नाही घातलं खायला. मग ते काय सांगतायत मला. शिमग्याच्या टायमाला मी मंचुरियन खात होते, ते बाजूला बसले होते. एक सुंदर पोरगी गेली, मी तिच्याकडे बघायत होतो, तेवढ्यात हे आले आणि टूथपिक सकट मंचुरियन तोंडात घातला. आता एवढी काही करायची काही गरज होती का? टूथपिक काढायचं मग मंचुरियन खायचं ना. अडकला मी काय करू, मग मी बडबडलो. नाही नाही खरंय ताई, खरंय. आरण्या काळजीनं बडबडला, रागात नाही बडबडला त्यांना, काळजीनं बडबडला आणि काळजी करणारच ना. बाबांच्या आडवी अडकली ना इकडे टूथपिक. एवढे बेचैन झाले, एका मंचुरियन वर 5 किलोमीटर फिरले ते. मग गार 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 गार. अरे जवळ जवळ मारून टाकलं होतं या हो. म्हाताऱ्या सासरे अरे बुवांना. मी नाही मारलं अरे त्या बाबा. माणसाला चायनीज चालत नाही, कायला मंचुरियन द्यायचं. मग? अरे खातील नाही तर काय, घरात बाई माणूस नको जेवण बनवायला. या वासड्याचं एक तर लग्न झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना सारखं बाहेर खायला लागायचं. नाही नाही मोर्या, पण त्याच्यात ह्याची पण चूक आहे त्याची. नाही, चूक मागल्या आहे. टायमाला किती मोठा घोल घातला ना त्यानं. होय रे. काय? मग काय? बाबांना ऍडमिट करायला लागलं होतं. हो. बाबांना कधी ऍडमिट केलं होतं. हा म्हणजे एवढं काही झालं मग नव्हतं. सांगितलं नाहीस तू अरे मला. पण तेवढं कलवण्यासारखं काही झालंच नव्हतं. तर काय 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 झालं काय. हा काय झालं. एवढं काय घडलेलं नाही, त्याचं लग्न ठरवत होतो आम्ही सगळे मिळून. तर पाटील आला होता, पाटलाची पोरगी आणि पाटलाची फॅमिली जीप मधून आले. बर जशी पोरगी समोर आली तर ह्यानं काय विचारला, काय? ऍव्हरेज काय देते. जो काय पाटील भडकलाय, बाबांना आणि ह्याना बोनेटवर बसवला आणि अख्खं गाव दाखवलं फिरून. जीपचं ऍव्हरेज 15 आणि बापाचं बीपी 70. दोन थरथर झाला आणि ऍडमिट. डायरेक्ट ऍडमिट. तू बावळटेस का जरा. हे असे प्रश्न विचारतात मुलीला. अरे मी जीपचा ऍव्हरेज विचारलं ना. तो माणूस जीप दाखवायला आला होता का पोरगी दाखवायला आला होता. पोरगी दाखवायला आला मग होता. पोरीला विचारायचं ना काही. अरे पण મને जीप आवडते म्हणून मी जीपचा ऍव्हरेज विचारलं ना. अरे काय फालतू माणूस आहे. मग रिकाम्या चौकशा केल्या. मला घ्यायची होती नाही. अरे आपल्याला वाटलं होतं सासरे हो. भाऊ काळजी घेतोय, हाल हाल केले याने. मग काय, हे 2 माणसं चांगली आली, सज्जन गृहस्थ, त्यामुळे कळलं आम्हाला हे सगळं. जीपला बांधलं माझ्या सासऱ्याला असं. अरे, वचन निघा तुम्ही करून निघा आता. काय निघा, थांबू दे त्यांना. हा, त्यांच्यामुळे सगळं कळतंय आम्हाला. हे चांगले तुला वाटतं? वचडे चांगले नाहीत ते. 1 नंबरचे टवालखोर आहेत. ह्यांचा जन्मच ना माझ्या चाड्या लावण्यात गेलात. जगात ह्यांचा काहीच उपयोग नाही वाचऱ्यांचा दोघांचा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आम्ही जात आहोत नाही जा तुम्ही, जातो निघायचं. जातो जातो. पण पिंकी हो. तुझा बापूस आहे ना लय गोड माणूस माहिती आहे. बरोबर, पण सगळं क्रेडिट ह्याचं. हो खरं आहे. सकाळी उठला बाप की करायचा तरी हा वाटीभर साखर तोंडात टाकायचा. अरे देवा, वा वा वा, वाटीभर साखर. अरे हाय डायबिटीज होता ना त्यांना. साखर कशाला खायला घातली. वाटीभर साखर म्हणजे जवळ जवळ विष देत मग होता. काय. अरे मी नाही साखर कधी दिली त्यांना. एक प्लॅनिंग करून मग मारलेलं नक्कीच मर्डर तसंच केलेला. मारलं अरे नाही बाबांना. मारलं वासरून. तुमचं काय चाललंय? मी नाही मारलं त्यांना. बोलू नका. अरे सकाळपासून नुसते साखर दे साखर दे साखर दे हट्ट करायचे. अरे मी ती देवाला ती नैवेद्य म्हणून साखर ठेवायची, ती पण सोडायचे नाही ते. शेवटी मी देवाला शुगर फ्रीचा नैवेद्य दाखवायला लागलो. आता मला सांगा, देवाला काय डायबिटीस आहे? तरी पण मी ठेवायचो नाही, ह्यांच्यासाठी ठेवायचो. आणि एवढी वाटी नाही, एवढी नैवेद्याची वाटी आहे, तेवढी खा. नाही, पण साखर नाही पण बरोबर आहे एवढी वाटी ठेवायचाच खरा, पण त्याच्यावर तुझा मोबाईल द्यायचाच त्यांना व्हिडिओ बघायला. हो तो व्हिडिओ बघून बघून ना त्यांना धाप लागायची माहिती आहे. अरे बापरे. मग अरे कुठले डेंजर व्हिडिओ दाखवले, काय डेंजर सवयी लावले या माणसाने त्यांना. दादा, असे कुठले व्हिडिओ दाखवायचास की त्यांना धाप लागायची. अरे काय तुमचं, मी कशाला व्हिडिओ दाखवू? त्यांना आवडायचे. त्यांना ते बॉक्सिंग, वेट लिफ्टिंग, मॅरेथॉन हे व्हिडिओ त्यांना जास्त आवडायचे. ते धावायचे पण धाप यायला लागायचं. मी काय करू? नाही, नाही. चाटा मारतोय हा माणूस, चाटा मारतोय. सासरे भाऊ आपल्याकडे असते ना ते चांगले राहिले. हा. अरे मग घेऊन जायचं ना. ओरडू नको. घेऊन जायचं वसारे. आता बोलला आज खानदेशामध्ये ह्यांचं कसं होईल? यांना जे खाणं पाहिजे ते कोकणातलं खाणं इकडे नाही चालणार. मग घेऊन जायचं ना तेव्हा. ए, कसं ओढायचं नाही माझ्या नवऱ्याच्या अंगावर. मग ओढायचं घेऊन नाही. जायचं तेव्हा मला कसं तू बोलला? केलंयस असं सगळं. तुझ्यामुळे बाबा गेले. तुमच्या मला सांगा. शुगर काय? अरे मी काय पाहिजे होतं? मी काय करायचं? पंचायत. तू सांगा बरं तुम्ही.
अरे हे वासडं थांबा अरे थांबा थांबा अरे थांबा दोघांचं पण कळत नाही ह्या वासड्याबरोबर सिरीज करून मी थकलो त्याच्यात हिला आणली नाही या वासडीचं पण काही कळत नाही तुझ्यामुळे झालंय हे सगळं माझ्या मुलं नाही माहितीये. झालेलं आहे. शांत बसा. बस काहीतरी बोला. अरण्या हे घे 100 रुपये. वसाऱ्या 12वेला देतात ना नाही नाही घे. आजच कसं तुझे दुखवटा तू पैज जिंकलास ना. कुठली पैस तू बोलला होतास बाबा यंदाचा शिमगा बघत नाही वाटतं मग आपली पैज लागली बघतायत म्हणाल नाही बघणार. अरे जिंकला. मुंगूस तोंड्या बोलती चरा जीप चालत होती ना आता हे काय आहे दादा. माणसाच्या मरणावर पैसा खेळतो तू. अरे वसर तुम्ही ह्यांचं कुठं ऐकता रे दादा. काय बोलतात कळतं का तुम्हाला वासऱ्यानो? अरे मी अगं नाही वाचरे तू का तू वा वा करू नकोस तू 100 रुपयासाठी मारलंस बाबांना. अरे लोक खून करण्यासाठी लाख लाख रुपये घेतात. अरे काय बोलते तू तुझं काय चालू आहे. अरे त्याने 100 रुपयासाठी मारलं माझ्या अरे मी बाबांना. नाही मारलं रे शिमग्याला थंडी कवरी असते मी बोललो या थंडीमध्ये आता बाबा जगणार आहेत का नाही ह्या काळजीने बोललो ना मी अच्छा अच्छा म्हणजे पैजेचं काय बोला नाही 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 मला असं वाटलं पैजेचं नाव मला वाटलं थंडीत जाणार आहे असं पैज लावला आणखी का म्हणून आपल्याला 100 रुपये द्यायला आलो. हो. नाही दिला नाही आम्ही काय कोणाचे पैसे ठेवीत नाही ना नाही पैसे ठेवीत नाही बरोबर. तू मारलंस बाबांना. अरे मी नाही मारलं रे मग काय मी नाही मारलं आता मला सांग माझं बुत्तू 40 वय आहे बाबांचं 77 वर्ष आहे हा मला सांग एवढं त्यांना आजार कवटाळून बसलेले आहेत, ते कधी पण जाणारच ना माणूस जन्माला आला तर कधीतरी जाणारच आहे ना गे अरे मग तू आधी जायचं ना रे तुझ्यामुळे अंथरुणाला खेळेन गेले ते. सांग समजू ना यांना नाही तूच मारलेलं आहेस माझ्या बाबांना. आणि आता एक गोष्ट सांगते तुला ज्या इस्टेटीसाठी तू बाबांना मारलेस ना त्या इस्टेटी मधला छदम सुद्धा तुला देणार नाही काय आता. येरी चालली काही काय बोलते अरे मी तर म्हणतो या माणसाला घराच्या बाहेर काढून टाका. तू कोण आहेस बसाऱ्या ते एसटी बंद पडल्यावर फिरता फिरता आलो होतो मी. पण तुमच्या तोंडाकडे बघून वाटतंय की तुम्ही तुमच्या बापाला मारलं म्हणून. एसटी फिरत होती तिकडनं आला सुद्धा वस्ताऱ्या वस्तीला आलास आहेस ना तर एसटीत जाऊन झोप इकडं फालतुगिरी करू नको माझं बाबा लय दिवस जागलेत वसाऱ्या तू आता मरशील अरे काय डेंजर आहे. एवढी चिडचिड करतेस म्हणजे तूच बाबांना मारलंस आपल्या. मी नाही मारले तूच बाबाला. बाबांना मारलंस. तुम्ही बघता काय उचला त्याला पोलीस स्टेशनला घेऊन ए, जा. हात नाही लावायचा लावीन हात. हात नाही लावायचा आता पोलीस स्टेशनला चल पोलीस तुझी एफडी फोडतील आता. त्या एफडीचे पैसे पण तुला नाही देणार मी. अरे काय येरी झाले का तुम्ही मी नाहीच मारले त्याला रे. घेऊन चला पहिल्यांदी. चल रे. पहिल्यांदी घेऊन चला. नाटक नको करू चल पोलीस स्टेशनला चल. अरे अरे तुम्ही काय चाललंय तुमचं बालू लय वाईट झालं रे होय, अरण्याचं लयच वाईट झालं. आता जेलमध्ये टाकतील त्याला हो पण ते जेलमध्ये मोठ्या टायर मध्ये घालून मारतात ना रे हो जनरली तसंच मारतात पण ह्याला रिक्षाच्या टायर मध्ये घुसून मारतात. हो, पण सेफ सेफ मी काय म्हणतो काय एखादा जामीन बघायला हवा त्याला बाहेर काढण्यासाठी. कशाला अरे असं कसा हा बाहेर आला तर 12 होईल ना तरच आपल्याला जिलेबी खायला मिळेल होय रे जिलेबी महत्वाची आहे. महत्वाची चल चल कोण बघूया मिळतोय काय कोणतरी मिळेल. ह्याला हे अमीर हा. जामीन देशील काय हा दे तयार आहे चल चल चल